नमस्कार मंडळी. कविता वाचन म्हणजे खरंच आणि खरंच सुख आहे. निसंशय निर्भेळ सुख म्हणजे कविता वाचन. आणि म्हणून ना माझं तुम्हाला सुद्धा मंडळी आवर्जून सांगणं आहे की तुम्ही सुद्धा ना कविता वाचत राहा, ऐकत राहा. कविता हा ना काही चिकित्सेचा विषय नाही, तो केवळ अनुभूतीचा विषय आहे. सो कवितेच्या अर्थाचा ना असा खूप काही विचार अतिविचार करायलाच नको. मस्तपैकी कविता निवडायच्या, वाचायच्या, ऐकायच्या आणि त्याचा खूप छान आनंद घेत राहायचा, इतकंच करायचं. आणि हे करत असताना जे फील होतं ना ते साठवून ठेवायचं. ते फार लाख मोलाचं. आणि कविता ना सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशी मोठ्याने वाचायची. म्हणजे शाळेत असताना कसं आपण आपल्या शिक्षकांनी कविता शिकवली की त्यानंतर सगळेजण मिळून आपण खूप मोठ्याने कविता म्हणायचो ना. आणि केवढी मजा यायची त्यावेळेला. मग तसंच आताही करायला काय हरकत आहे ना. वयाने मोठे झालो असतो म्हणून काय झालं, कविता वाचायला काय हरकत आहे. मला वाटतं ना मंडळी की अ, असं कविता वाचन किंवा एकूणच साहित्य अशी ती वाचनाची गोडी निर्माण करून थोडं थोडा तो वाचनाचा छंद स्वतःला लावून घेणं हे फार गरजेचं आहे. आणि अशा छंदात स्वतःला रमवणं हे ना आपल्यासाठी खूप असं मानसिक स्वास्थ्याचं आहे असं वाटतं मला. सो हा वाचनाचा किंवा इतरही असे काही छंद स्वतःला लावून घेणं आणि त्यात स्वतःला रमवणं हे आपल्यासाठी खूप मानसिक स्वास्थ्याचं आहे. आजच्या या प्रेम सप्ताहातला मला वाटतं पहिल्यांदा मी प्रेमळ असा सल्ला दिला आहे. आता सल्ला झाला, आता प्रेम सप्ताहातली प्रेमळ विनंती की माझा हा घाटे मिनल खेडकर हा यूट्यूब चॅनल प्लीज 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 लाईक करा, कमेंट्स करा आणि तुम्ही स्वतः पहिलं सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारात त्याच्या व्हिडिओ लिंक्स शेअर करा आणि तुमच्या मित्रांना देखील हा माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला आवर्जून सांगा. आता कविता या आजच्या दिवसाची कविता आहे ना, ती एकदम साधी सोपी सरळ अर्थाची कविता आहे. अशी साधी सोपी सरळ अर्थाची आणि म्हणूनच परत परत वाचावी अशी वाटणारी कविता म्हणजे शांताबाई शेळके यांची कविता. खूप सुंदर कविता आहे आणि आपण वाचूया. चला प्रेमाच्या गावी जाऊया, प्रेम कविता वाचूया आणि आपला हा प्रेम सप्ताह आनंदात साजरा करूया. प्रेम सप्ताहातली कविता म्हणजे प्रेम कविताच. गाणे शांताबाई शेळके. जेव्हा लवलवत असते कोवळी पालवी अनावर, जेव्हा लवलवत असते कोवळी पालवी अनावर आणि आभाळाला सुचत असतात बेहोश रंग. जेव्हा लवलवत असते कोवळी पालवी अनावर आणि आभाळाला सुचत असतात बेहोश रंग, तेव्हा जड निर्जीव शब्द ठरतात निरर्थक, व्यक्त करण्यासाठी भरून आलेले अंतरंग. कुठला चैतन्य प्रवाह वाहत असतो असा ज्याचा कळत नाही आदी अथवा अंत. कुठला चैतन्य प्रवाह, कुठला चैतन्य प्रवाह वाहत असतो असा ज्याचा कळत नाही आदी आणि अंत. पण हृदयात फुटतो एक अनामिक स्रोत जो निरसून टाकतो मनातली व्यथा खंत. आसमंताचे अपार ऐश्वर्य शिरते आपल्या आत, आसमंताचे अपार ऐश्वर्य शिरते आपल्या आत. रुजतात कोवळे हिरवे प्राण अशाश्वत मातीत, देहाचे आवरण फाटून जाते अकस्मात. क्षणभर होतो आपण स्थलकालाच्या आतीत, तेव्हा हाती येतो जणू अस्तित्वाचाच मूलकंद. मिळतात जाणीवेला अनंत रंगी परिमाणे, बाहेर आत सारे मग एकाकारच होते. बाहेर आत सारे मग एकाकारच होते आणि ओठांना आपोआप सापडते आपले गाणे.
आसमंताचे अपार ऐश्वर्य शिरते आपल्या आत. रुजतात कोवळे हिरवे प्राण अशाश्वत मातीत. देहाचे आवरण फाटून जाते अकस्मात. क्षणभर होतो आपण स्थलकालाच्या अतीत. तेव्हा हाती येतो जणू अस्तित्वाचाच मूलकंद. मिळतात जाणीवेला अनंत रंगी परिमाणे. बाहेर आत सारे मग एकाकारच होते आणि ओठांना आपोआप सापडते आपले गाणे. गाणे शांताबाई शेळके. मंडळी, खरंच होती ना ही एकदम साधी सोपी सरळ अर्थाची कविता. मंडळी, प्लीज माझा हा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारात देखील तो शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि आपला हा प्रेम सप्ताह जो चालू आहे तो तुम्ही सुद्धा अत्यंत आनंदात साजरा करा. थँक्यू.